एकल माता भगिनीच्या हस्ते वृक्षारोपण, पुरोगामी विचार, स्त्री सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम. कृष्णाली आणि कृष्णप्रीत वेलफेअर फाउंडेशनचा उपक्रम सर्वत्र चर्चेत. भारतीय संस्कृतीतील परंपरा, सामाजिक समता, स्त्री सन्मान आणि पर्यावरण संवर्धन या मूल्यांचा सुंदर संगम साधणारा एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम यंदाही उत्साहामध्ये पार पडला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील कृष्णाली आणि कृष्णप्रीत वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांच्या संकल्पनेतून एकल माता भगिनींच्या हस्ते वटवृक्षाचं रोपण करून वटपौर्णिमा साजरी करण्याचा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला. समाजातील वंचित, उपेक्षित आणि संघर्षमय जीवन जगणाऱ्या एकल माता भगिनींना सन्मानाचं स्थान देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा हा प्रयत्न सर्व स्तरातून कौतुकास्पद ठरतोय. भारतीय संस्कृतीमध्ये वटवृक्षाला दीर्घायुष्य, स्थैर्य, संरक्षण आणि जीवनदायी शक्तीचं प्रतीक मानलं जातं. त्याच वटवृक्षाच्या साक्षीनं समाजातील एकल माता भगिनींना सन्मानपूर्वक व्यासपीठ देऊन त्यांच्याप्रती आदर, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्याचा प्रयत्न या उपक्रमातनं करण्यात आला. परंपरा आणि आधुनिक सामाजिक जाणीवा यांची सांगड घालत स्त्री सन्मानाला नवा आयाम देण्याचा हा उपक्रम समाजासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरतोय. या उपक्रमाचं हे सलग दुसरं वर्ष असून मागील वर्षीप्रमाणे यंदाही या उपक्रमाला समाजातील विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वटपौर्णिमा हा सण केवळ धार्मिक आणि पारंपरिक स्वरूपात साजरा न करता त्यामध्ये सामाजिक समता, स्त्री सक्षमीकरण आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समावेश करून पुरोगामी विचारांचा संदेश देण्याचा प्रयत्न कृष्णाली आणि कृष्णप्रीत वेलफेअर या फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्यानं केला जातोय. समाजामध्ये अनेकदा एकल माता भगिनींना संघर्ष, उपेक्षा आणि सामाजिक दबावाला सामोरं जावं लागतं. मात्र त्यांना केवळ सहानुभूतीची नव्हे, सन्मानाची गरज आहे. या विचारातूनच या उपक्रमाची संकल्पना साकारण्यात आली. एकल महिलांच्या संघर्षाला सलाम करत त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्याचा आणि समाजामध्ये त्यांचं योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रत्येक एकल माता भगिनींच्या हस्ते वटवृक्षाचं रोपण करण्यात आलं. वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. आज लावलेला एक वृक्ष म्हणजे उद्याच्या अनेक पिढ्यांसाठी जीवनाचा आधार हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. वाढतं प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर वृक्ष संवर्धनाची गरज अधोरेखित करत प्रत्येक नागरिकानं पर्यावरण रक्षणासाठी योगदान देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. आज या ठिकाणी गणेशनगर या भागामध्ये कृष्णाली या संस्थेमार्फत आज या ठिकाणी एकल महिला आज वटपौर्णिमेचं औचित्य साधून या ठिकाणी एकल महिलांच्या मार्फत आणि या ठिकाणी सर्व मैत्रिणीच्या मार्फत या वटवृक्षाचं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्त आज वटपौर्णिमेचं औचित्य साधून या ठिकाणी वृक्षांचं देखील संवर्धन होत आहे. तर मी प्रियांका मॅडम आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व महिलांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याप्रमाणे ह्या वर्षी कृष्णाली फाउंडेशन व कृष्णप्रीत यांच्या वतीने व शेळके कुटुंब व त्यांचे सहकारी मित्रपरिवार यांच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण वटपौर्णिमेच्या निमित्त वृक्षारोपणचा कार्यक्रम होत असतो. त्यामध्ये सहभागी एकल महिला व इतर महिलांचा सहभाग असतो. खरंच हा खूप उपक्रम अतिशय चांगला आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन या उपक्रमाची शोभा वाढवावी. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय स्थायी समिती सभापती सुवर्णाताई जाधव, नगरसेविका वैशालीताई नळकांडे, आपला मावळा महिला प्रदेशाध्यक्षा प्रियंका पाटील शेळके बोबडे, सामाजिक सेविका अश्विनी झरेकर, गायत्री बागडे, शारदा विधावे, रेणुका नाळके, आशा शेळके, माधुरी शेळके, मंदाकिनी पवार, साक्षी बागडे तसंच नरेंद्र पवार, प्रणव पवार, युगांक दोशिंग, भारत धारवाले यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातनं या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं. समाजातील एकल माता भगिनींना सन्मानानं समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमाची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं. स्त्री सन्मान, सामाजिक समता आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा संगम घडविणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कृष्णाली आणि कृष्णप्रीत वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांनी यावेळी बोलताना सांगितलं की वटपौर्णिमा हा सण केवळ परंपरा म्हणून साजरा करण्यापेक्षा त्याला सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीची जोड देणं हे आवश्यक आहे. समाजातील एकल माता भगिनींना सन्मान देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपामध्ये राज्यभर राबवण्याचा आमचा मानस आहे.
पर्यावरण संरक्षण, स्त्री सक्षमीकरण, सामाजिक समता आणि पुरोगामी विचारसरणी यांचा सुंदर त्रिवेणी संगम साधणारा हा उपक्रम समाजासाठी एक नवा आदर्श निर्माण करतोय. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे आणि सामाजिक परिवर्तनाची सुरुवात ही कृतीतूनच होते, हा संदेश या उपक्रमातनं प्रभावीपणे देण्यात आला. परंपरेला आधुनिक सामाजिक जाणीवेची जोड देत एकल माता भगिनींच्या सन्मानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा कृष्णाली आणि कृष्णप्रीत वेलफेअर फाउंडेशनचा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून सर्व स्तरातून त्याचं मोठ्या प्रमाणावर स्वागत आणि कौतुक होतंय. भविष्यातही अशा सामाजिक, पर्यावरणपूरक आणि पुरोगामी विचारांच्या उपक्रमाद्वारे समाजसेवेचा वसा अधिक व्यापक करण्याचा निर्धार फाउंडेशनच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे. नमस्कार, मी प्रियांका पाटील शेळके, कृष्णाली आणि कृष्णप्रीत वेलफेअर फाउंडेशनची डायरेक्टर. आम्ही प्रत्येक वर्षी वटपौर्णिमा हा एक सामाजिक संदेश देऊन साजरी करतो. बऱ्याचदा आपली परंपरा आणि रूढी परंपरा मानत आपण वडाच्या झाडाला फेऱ्या मारतो, मात्र वडाच्या झाडाला फेऱ्या मारूनच या ठिकाणी दीर्घ आयुष्य लाभेल असं नसतं. तर या वटवृक्ष लावून या ठिकाणी प्रत्येक माणसाला दीर्घ आयुष्य लाभावं आणि आपले जे पारंपरिक वृक्ष आहेत त्यांचं जतन व्हावं, यासाठी आम्ही एकल महिलांच्या हस्ते या वटवृक्षांचं लागवड करतो. यंदाचं हे दुसरं वर्ष आहे आणि फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांच्या संकल्पनेतून एकल महिलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही सातत्यानं राबवत असतो. तसेच आरोग्य असेल, शिक्षण असेल, जिल्हा परिषद शाळा असेल आणि वेगवेगळ्या ज्या समस्या असतील या सगळ्यांवरती फाउंडेशनच्या माध्यमातून काम केलं जातं. कृष्णाली फाउंडेशन आणि कृष्णप्रीत फाउंडेशन दरवर्षीप्रमाणे वटपौर्णिमेचं औचित्य साधून एकल महिलांसाठी वृक्षारोपणचा कार्यक्रम घेत असतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने वटाचं झाड आणि इतर झाडंही लावण्यात येत असतात. खरंच हा उपक्रम त्या दरवर्षी राबवतात. खूप कौतुकास्पद आहे, कारण समाजामधील एकल महिला ज्यांना ह्या सणापासून वंचित ठेवलं जातं त्यांच्यासाठी कुणीतरी पुढे येणं गरजेचं आहे आणि जुन्या चालीरीती सांभाळत पण त्या महिलांना पण समाजामध्ये योग्य मान मिळाला पाहिजे. त्यामुळे त्यांनी जी संकल्पना राबवत आहेत ती दरवर्षी अशाच पद्धतीने राबवली पाहिजे आणि ह्याचा थोडासा खारीचा वाटा आमच्यासारख्यांनाही मिळाला पाहिजे. त्यांच्या या उपक्रमाला मनापासून धन्यवाद आणि पुढील वाटचाली शुभेच्छा. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.